सुरेश धस यांचं बोलणं फडणवीसांच्या आदेशानंच सुरू असणार. बीड प्रकरणावर संजय राऊतांचं वक्तव्य. तर खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी बीडमध्ये सुरेश धस पुरेसे असल्याचंही वक्तव्य. बीड हत्या प्रकरणात आरोपींची मंत्र्यांकडे उठबस असल्याचे पुरावे, त्यामुळे या प्रकरणात मंत्र्यांचा संबंध आहे का याची चौकशी व्हावी, विजय वडेट्टीवार यांची मागणी. बीड प्रकरणात आतापर्यंत सगळ्या आरोपींना पुण्यातूनच कशी अटक झाली, सुप्रिया सुळेंचा सवाल. महाराष्ट्रात चाललंय काय, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे बीडमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार, संजय राऊतांची माहिती. दरम्यान सांत्वनपर भेट असेल त्याचं राजकारण करू नये, राऊतांचं आवाहन. सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी परभणीमध्ये आज मूक मोर्चाचं आयोजन. मोर्चामध्ये मनोज जरांगे, सुरेश धस, ज्योती मेटेंसह परभणीमध्ये स्थानिक नेतेही सहभागी होणार. परभणीतील मूक मोर्चाची तयारी पूर्ण. मोर्चानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सभा होणार. जितेंद्र आव्हाडांवर वॉच ठेवून हिटलरशाही करण्यापेक्षा राज्य सरकारनं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला अटक करावी, सचिन खरात यांची मागणी. सुदर्शन घुलेला अटक करण्यात आलेली आहे. मस्साजोग सरपंच हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये 10 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा. मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी. राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक. पालकमंत्री पदाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती. अजित पवार 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता. पालकमंत्रीपदासाठी एवढी चर्चा होत असल्याचं पहिल्यांदाच पाहतेय, सुप्रिया सुळेंची टीका. छोटे छोटे बॉक्स करून सरकार चालवणार का, सुप्रिया सुळेंचा सवाल. राजन साळवी कट्टर शिवसैनिक त्या आज मातोश्रीवर येत आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार. नाराजी आणि पक्ष सोडणार असल्याच्या राजन साळवींबाबतच्या बातम्यांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आता कुटुंब प्रबोधनावर लक्ष. स्वयंसेवक काही वर्षांपासून संपर्कात नसलेल्या कुटुंबाशी संपर्क प्रस्थापित करणार. 4 आणि 5 जानेवारीला कुटुंब प्रबोधनासाठी मध्य प्रदेशात अखिल भारतीय बैठक. कांद्यावरचं निर्यात शुल्क माफ करावं, शरद पवारांची चाकणमधल्या कार्यक्रमात मागणी. नाशिक दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग यांचं मात्र मागणीकडे दुर्लक्ष. खासदार नारायण राणेंच्या नावाचा वापर करून अंधेरीमध्ये एका महिलेची फसवणूक. मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली 45 लाख उकळल्याचा महिलेचा आरोप, गुन्हा दाखल. कल्याणमधील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचं प्रकरण. आरोपी विशाल गवळी, त्याची पत्नी साक्षी गवळी आणि यांची पोलीस कोठडी संपली. दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयामध्ये हजर केलं. कुर्ला बस अपघातातील चालक संजय मोरेच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल. बस चालकामुळेच अपघात झाल्याचा सरकारचा दावा, तर अपघात तांत्रिक कारणांमुळे झाल्याचा संजय मोरेचा दावा. महापालिकेच्या बनावट मंजुरीच्या आधारे बांधण्यात आलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 58 बेकायदा इमारतींना दिलासा. महापालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाची तूर्तास अंतरिम स्थगिती. मजुरी न मिळाल्यानं अमरावतीच्या मेळघाटात आदिवासी बांधव आक्रमक. हत्रूमधील तलाठी कार्यालयाला टाळं लावून आंदोलन. सहलीला आलेल्या 18 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. सहलीची गाडी थेट पोलापूर ग्रामीण रुग्णालयात. बायोमेट्रिक हजेरीसाठी पालिकेचे अधिकारी कर्मचारी वेळेआधीच रांगेत उभे राहत असल्याचं निदर्शनास, त्यामुळे वेळेपूर्वी कार्यालय सोडल्यास पालिकेकडून कारवाई होणार. वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक कारवाई पुन्हा कडक करण्याचा निर्णय. हॉटेलसह बाजारांमध्येही झाडाझडती. प्रतिबंधित प्लास्टिक दिसल्यास कारवाई केली जाणार. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोस्टल रोड प्रकल्पाला नोटीस. प्रकल्पाच्या कामामुळे होणाऱ्या हवा प्रदूषणासंदर्भात कारणे दाखवा नोटीस. उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाची अनोखी शक्कल. उद्दिष्टापेक्षा अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या चालक वाहकांना एसटी वाढीव उत्पन्नातून 20% प्रोत्साहन भत्ता. पोलीस स्थापना दिनानिमित्त नाशिक पोलिसांचा नवा उपक्रम. शहरातील प्रमुख जॉगिंग ट्रॅक, उद्यानं, मैदानांना पोलीस अधिकाऱ्यांचा नागरिकांशी संवाद. नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेतल्या. पु ल देशपांडे अकादमीच्या नूतनीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण करून रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेर खुलं करा. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश.
भाजपचे औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांची नवस्फूर्ती यात्रा पत्नीसह 65 किलोमीटरचा पायी प्रवास करत तुळजा भवानीचं दर्शन घेतलं. फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी नवस केला होता. यवतमाळच्या टिपेश्वरहून 500 किलोमीटरचा प्रवास करून बार्शी अभयारण्यात पोहोचलेल्या वाघाला सांगोलीच्या चांदोली अभयारण्यामध्ये सोडणार. राज्य शासनानं स्थलांतरास मंजुरी दिल्यास सह्याद्रीच्या खोऱ्यात वाघ पाहुणचार घेणार. उमरेड पवनी करांडला अभयारण्यातील F2 वाघिणीला बछड्यांसह घेरणारे 4 जिप्सी चालक आणि 4 गाईड निलंबित. जिप्सी चालकांवरती एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.